नमस्कार मित्रांनो, मनातलं पाणी या चॅनलवर दैनंदिन जीवनात माझ्या मनात घडत असणाऱ्या शब्दांवर माझ्या मनाच्या कविता. जर का तुम्हाला माझ्या मनाच्या कविता, माझ्या मनाच्या भावना ऐकायच्या असतील, बघायच्या असतील तर जास्तीत जास्त माझ्या कविता बघत चला. जास्तीत जास्त सर्व कवितांना लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कलला, आपल्या फॅमिलीला, आपल्या कॉलनी ग्रुपमध्ये शेअर करा. आणि तुम्ही जर का मला पहिल्यांदा बघत असणार तर फक्त एकदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकन दिलेलं असतं, त्याच्यावर जाऊन फक्त एकदा क्लिक करा. म्हणजे माझ्या रोजच्या नवनवीन येणाऱ्या कविता सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील. मित्रांनो, आजवर मी बऱ्याच विषयांवर, बऱ्याच नात्यांवर, बऱ्याच सणांवर काही ना काही बोलली आहे. आज मी पुन्हा तुमच्यासाठी नवीन शब्दांची नवीन फुलमाळा घेऊन आली आहे. माझा आजचा नवीन शब्द म्हणजे अश्रू. अश्रू काय असतं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, कारण आयुष्यात प्रत्येक व्यक्ती हा कधी ना कधीतरी रडत असतो. कधीतरी तर काय, कधीतरी बऱ्याचदा संसारासाठी रोज रडावं लागत असतं. तर चला जाणून घे अश्रूंची किंमत काय असते. अश्रू हे दोन प्रकारचे असतात, एक सुखाची आणि एक दुःखाचे. हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. सुखाचे अश्रू हे नेहमी आनंद देत असतात चेहऱ्याला, आणि दुःखाचे अश्रू हे नेहमी मनाला दुखवत असतात. अश्रू म्हणजे काय? अश्रू म्हणजे आपल्यामध्ये असलेला ओला भाव. ज्या वेळेस आपल्याकडे सुख आणि दुःख व्यक्त करायला शब्द उरत नाही, त्यावेळेस डोळ्यातून जे पाणी वाहतं त्याला अश्रू असे म्हणतात. ज्यावेळेस अश्रू म्हणजे नेमकं काय, तर अश्रू म्हणजे आपल्यामध्ये असलेला ओला भाव. ज्यावेळेस आपल्याकडे सुख दुःख व्यक्त करायला शब्द उरत नाही आणि त्यावेळेस डोळ्यातून जे पाणी येतं त्याला अश्रू असे म्हणतात. अश्रू पण तेव्हाच येतात जेव्हा काही गोष्टी मनाला दुःख देऊन जातात, मनाला वेदना देऊन जातात, आणि त्याच वेळेस त्या वेदना, ते दुःख अश्रू बनून डोळ्यातून निघत असतात. अश्रू पण तेव्हाच येतात ज्या वेळेस काही गोष्टी आपल्याला वेदना देऊन जातात, मनाला दुःख देऊन जातात, आणि त्याच वेदना, तेच दुःख डोळ्यातून अश्रू बनून बाहेर येत असतात. अश्रू बनून बाहेर येत असतात. जर का शब्दातून दुःख व्यक्त करता आलं असतं ना, तर ह्या अश्रूंची गरज भासली नसती. जर का शब्दातून दुःख व्यक्त करता आलं असतं ना, तर ह्या अश्रूंची गरज भासली नसती. आणि अश्रूंनी जर का आपलं दुःख आपण सांगितलं असतं तर आपल्या भावनांना किंमत राहिली नसती. आणि अश्रूंनी जर का आपण आपले दुःख व्यक्त केलं असतं तर आपल्या भावनांना किंमत राहिली नसती. असे असतात आपले अश्रू. ह्या अश्रूंमध्ये पण किती ताकद असते ना. जेव्हाही आपल्या डोळ्यातून येतात त्यावेळेस ते सांगून टाकतात की तुला दुःख किती आहे. आणि ज्यावेळेस ते डोळ्यातून बाहेर येतात त्यावेळेस ते आपल्याला प्रश्न करतात की तुझे अश्रू पुसायला तुझे आपले लोक किती आहे. या अश्रूंमध्ये पण किती ताकद असते ना. ज्यावेळेस ते डोळ्यातून बाहेर येतात त्यावेळेस ते दुःख आपल्याला सांगून टाकतात की तुला दुःख किती आहे. आणि ज्यावेळेस ते बाहेर पडतात त्यावेळेस ते आपल्याला प्रश्न करतात की आता तुझे अश्रू पुसायला तुझे आपले लोक किती आहे. अशी ताकद अश्रूंमध्ये असते. जगातील सर्वात महाग जर का पाणी कोणतं असेल तर ते म्हणजे आपले अश्रू असतात. कारण त्याच्यात फक्त 1% पाणी आणि 99% आपल्या वेदना, आपल्या भावना लपलेल्या असतात. जगामध्ये सर्वात जास्त महागडं पाणी जर का काही असेल तर ते आपले अश्रू असतात. कारण त्याच्यात फक्त 1% पाणी आणि 99% आपल्या भावना, आपल्या वेदना लपलेल्या असतात. असे आपले अश्रू असतात. अश्रू आणि शरीराचं पण कसं नातं असतं ना. जखम शरीराला होते, वेदना मनाला होते, आणि पाणी डोळ्यातून येत असतं. अश्रू आणि शरीराचं पण जरा वेगळंच नातं असतं ना. जखम शरीराला होते, वेदना मनाला होते, आणि पाणी डोळ्यातून येत असतं. म्हणून तर काही लोक डोळ्यात पाणी नको यायला याच्यासाठी प्रयत्न करत असतात. म्हणून काही लोक डोळ्यात पाणी नको यायला, अश्रू नको यायला याच्यासाठी प्रयत्न करत असतात. मित्रांनो, कधीतरी मला ह्या अश्रूंचा पण खूप राग येत असतो. ह्या बऱ्याचदा सर्वांसमोर जर का आले तर माणसाला कमजोर करत असतो. अश्रूचा मला कधीतरी खूप राग येत असतो, कारण अश्रू जर का सर्वांसमोर आले तर तो माणसाला कमजोर करत असतो. पण कधीतरी खूप आनंदही होतो, कारण एकटं असताना फक्त अश्रूच असा आपला साथीदार असतो की त्याच्याने आपण दुःख विसरत असतो. पण कधीतरी आनंद पण खूप होतो, कारण ज्यावेळेस आपल्याला दुःख होतं, आपल्याकडे अश्रू पुसायला कोणी नसतं, तर अश्रूच आपला एक असा साथीदार असतो की त्या अश्रूंमुळे आपण आपलं बरंचसं दुःख विसरत असतो. इतकं महत्त्व आपल्या अश्रूंचं आहे. असं म्हणतात की ज्याला अश्रू कळले त्याला भावना सांगायची गरज भासत नाही, आणि आपला हा ओला भाव, आपल्या ह्या भावना आपण सर्वांजवळ व्यक्त करत नाही. असं म्हणतात की ज्याला आपले अश्रू कळले त्याला आपल्या भावना सांगायची गरज भासत नाही. त्या भावना, आपला तो ओला भाव आपण सर्वांजवळ व्यक्त करत नाही. इतकं महत्त्व आपल्या अश्रूंना असतं. बऱ्याचदा मन उदास होतं आणि याची जाणीव हळूहळू डोळ्यांना होते. आणि ज्यावेळेस याची जाणीव डोळ्यांना होते, न कळत जे बाहेर पडतं त्याला अश्रू असे म्हणतात.
बऱ्याचदा मन उदास होतं, त्याची जाणीव हळूहळू डोळ्यांना होते आणि ज्यावेळेस नकळत डोळ्यातून अश्रू पडतात यालाच नकळत डोळ्यातून पाणी पडतं त्यालाच अश्रू असे म्हणतात. डोळ्यातून डोळ्यातून निघालेल्या पाण्याला बरेच लोक पाणी म्हणतात, तर बरेच लोक मोती म्हणतात, तर बरेच लोक अश्रू असे म्हणत असतात. बऱ्याचदा ह्या अश्रूंना पण नावं देत असतो. काही लोक त्याला अश्रू म्हणत असतात, तर काही पाणी, तर काही मोती म्हणत असतात. पण ह्या पाण्याची, ह्या डोळ्यातून निघालेल्या मोतीची, ह्या अश्रूंची किंमत त्यांना विचारा ज्यांच्या डोळ्यातून ते वेदना स्वरूपात बाहेर निघत असतात. त्यांची किंमत जे लोक त्यांना बरीचशी नावं देतात, काही लोक मोती म्हणत असतात, तर काही पाणी, तर काही वेदना, काही अश्रू म्हणत असतात. तर याची किंमत फक्त त्यांनाच विचारा ज्यांच्या डोळ्यातून ते अश्रू आपल्या भावना घेऊन बाहेर निघत असतात. इतकं महत्त्व अश्रूंचं आहे. मित्रांनो, बऱ्याचदा आपण म्हणत असतो की आपल्या अश्रू पुसायला कोणीतरी हक्काचा हवा, मी आहे असं म्हणणारा हवा. आपला जर का व्यक्ती जवळचा कोणी असेल तर अश्रू बाहेर निघत नसता आणि अश्रू बाहेर निघाले तर कोणीतरी त्याला पुसायला हवा. म्हणून म्हणतात ना, जो रडून जातो तो आपला कधीच नसतो आणि जो आपला असतो तो कधीच रडून जात नसतो. जो रडून जातो तो कधीच आपला नसतो आणि जो रडून जातो तो कधीच आपला नसतो आणि जो आपला असतो तो आपल्याला कधी रडूच देत नाही. मित्रांनो, याच्यावर अश्रूंवर तर जितकं बोललं तितकं कमी आहे. कारण अश्रू हे प्रत्येकाचे भाव व्यक्त करत असतात. काही सुखावतात तर काही दुखावतात. काही लोकांचे आनंदाचे अश्रू असतात, तर पण सहसा जर अश्रू निघत असतील तर ते दुःखाचेच निघत असतात. आनंदाचे अश्रू चेहऱ्यावर स्मित गोड हास्य निर्माण करत असतात, तर दुःखाचे अश्रू भावना व्यक्त करत असतात. आपले अश्रू समोरच्याला दाखवून देतात की आपल्याला दुःख किती आहे. त्यावेळेस आपल्याला हक्काचा कोणीतरी व्यक्ती हवा असतो, जवळचं माहेरचं कोणीतरी हवं असतं, जेणेकरून तो आपले अश्रू पुसत असतो. मित्रांनो, अश्रूंवर तर जितकं बोललं तितकं कमी आहे. कारण हे प्रत्येकाच्या मनातला भाव असतो, हा ओला भाव असतो. हा ओला भाव ज्यावेळी डोळ्यातून बाहेर येतो त्याचं नाव म्हणजे अश्रू. या अश्रूंना पण खूप किंमत असते आणि ज्यावेळेस आपण ज्याच्यासाठी रडत असतो त्याच्या डोळ्यात ज्या दिवशी आपल्यासाठी पाणी आलं तर समजून घ्यावं की त्याच्यासारखा दुर्दैवी दिवस आपल्यासाठी कोणताच नाही. ज्यांच्यासाठी आपण रडतो आणि आपल्यामुळे त्याच्या डोळ्यात जर का पाणी आलं तर समजून घ्यावं त्याच्यासारखा दुर्दैवी कोणीच नाही. मित्रांनो, आपल्यासाठी जर का कोणी रडत असेल ना तर तो आपल्यासाठी मोतीसारखा आहे. त्या मोतीला जपून ठेवा. हे सगळेच आपल्यासाठी रडतील असं नाही. जो आपला आहे तोच फक्त आपल्यासाठी रडेल. म्हणून प्रत्येकाजवळ आपल्या भावना व्यक्त करू नका. भावना तिथेच व्यक्त करा जिथे त्या भावनांना किंमत असेल. कारण तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर का भावना व्यक्त करत असणार आणि त्या भावनांना जर का किंमत नसेल तर बाकीचे लोक तुमच्या अश्रूंना फक्त पाणी समजत असतात. जिथे भावना व्यक्त करायच्या आहे तिथे त्या भावनांची किंमत असली पाहिजे, नाही तर बाकीचे लोक त्याला फक्त पाणी समजत असतात. मित्रांनो, या अश्रूंवर तर जितकं बोललं तितकं कमी आहे. वेळेच्या अभावी माझे 2 शब्द मी संपवते आणि याच्यावर मी 4 ओळी बोलू इच्छिते. रोते हुए आते है सब, हंसता हुआ जो जाएगा. रोते हुए आते है सब, हंसता हुआ जो जाएगा. ओ मुकद्दर का सिकंदर, ओ मुकद्दर का सिकंदर, जाने मन कहलाएगा. रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा. मित्रांनो, अश्रूंवरच्या माझ्या तुम्हाला या भावना, मनाने केलेली माझी ही कविता कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली तर लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.